श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प चौथ। कृष्ण निर्याण आणि द्वारकेतील इतर लोकवार्ता हस्तिनापुराला कळल्यावरती पांडवांच्या दृष्टीने जगण्याला काहीच अर्थ उरला नाही. म्हणून विदुराच्या उपदेशावरून गांधारीसहित धृतराष्ट्र राजमहाल सोडून वनात गेला आणि तिथेच त्याचा अंतकाल झाला. पांडवांनीही परीक्षिताला राज्याभिषेक केला आणि स्वतः स्वर्गारोहण केलं. गोपाल कृष्ण महाराज की जय. परीक्षिताने राज्याचं परिपालन धर्माला आणि न्यायाला अनुसरून केलं. त्याने 3 अश्वमेध यज्ञ केले. अश्वमेध यज्ञ करण्यापूर्वी दिग्विजय प्राप्त करणं आवश्यक असतं. त्याप्रमाणे एकदा राजा दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना त्याला असं दिसलं की राजचिन्ह आहेत आणि राजचिन्ह धारण केलेला एक मनुष्य एका गाईला आणि एका बैलाला लाथाने तुडवत होता. तो बैल म्हणजे धर्म, गाय म्हणजे धरती आणि मनुष्य म्हणजे कली होते. हे पाहताच तो कली किंवा तो मनुष्य बैलाला तुडवत आहे हे पाहताच राजाने धनुष्यावर बाण चढवला आणि म्हणाला, राजचिन्ह धारण केलेला तू कोण आहेस? दुर्बलांना पिडणारा तू खचितच वधाला पात्र आहेस. त्यानंतर बैलाकडे वळून त्या बैलाला अभय देऊन परीक्षिताने त्याला विचारलं, तुम्ही कोण? त्यावर तो बैल म्हणाला, तूच शोधून काढ. त्याने असं उत्तर दिल्यावर परीक्षिताने विचार केला आणि तो म्हणाला की बैलाचं रूप धारण केलेला तू साक्षात धर्म आहेस आणि तप, दया, शुचिर्भूतता आणि सत्य हे तुझे 4 पाय. या 4ही पायांच्या वरती सत्ययुगामध्ये तू चालत होतास आणि त्यानंतर प्रत्येक युगामध्ये तुझा एक पाय तोडला जाऊन त्यापैकी आता केवळ सत्य हाच एक पाय उरलेला आहे आणि तो शिल्लक असलेला पायसुद्धा हा कली तोडू पाहत आहे. असं पाहून राजा कलीला मारण्यासाठी धावला. त्यावेळी कली त्याला शरण आला. तेव्हा परीक्षित म्हणाला, शरण आलास म्हणून आता तुला मारत नाही, पण तुला माझ्या राज्यात राहता येणार नाही. तू लगेच इथून निघून जा. अत्यंत दीनपणाने कलीने विचारलं, अहो पण मी जाऊ कुठे? कारण तुमचं राज्य नाही अशी जागाच नाही आहे. तुमचं राज्य सगळीकडे पसरलेलं आहे. मग परीक्षिताने त्याला जुगार, दारू, वेश्या आणि हिंसा या 4 ठिकाणी राहण्याला परवानगी दिली. या 4ही ठिकाणी अधर्म राहत असतात. जुगार जिथे चालतो तिथे असत्य असतं. दारू जिथे चालते तिथे मद असतो. वेश्या तिथे आसक्ती असते आणि हिंसा तिथे निर्दयता हे अधर्म असतात. जुगार आणि सट्टा यांचा पैसा जिथे येतो तिथेच त्याच्याबरोबर कलीही येत असतो. कित्येक लोक जुगार सट्ट्यामध्ये कमाई करतात आणि मग दान देत सुटतात. ते समजतात की मी पाप केलं, आता माझी बुद्धी शुद्ध झाली असेल पुण्य केल्यामुळे, दान केलं, पुण्य केलं, त्यामुळे माझी बुद्धी शुद्ध झाली असेल. पण तसं होत नसतं. एकदा कलीचा स्पर्श झाला
की दृष्टी फिरते. या 4 जागांनी कलीचं समाधान झालं. त्याने परीक्षिताचे पाय धरले आणि गयावया करून म्हणाला की अहो, तुम्ही मला राहायला दिलेली ही सर्वच स्थान गलिच्छ आहेत. अहो, एखादं तरी चांगलं स्थान मला द्या. असं म्हणून त्याने परीक्षित राजाचे पाय धरले. परीक्षित राजाचे पाय धरण्याच्या निमित्ताने कलीने स्पर्श केला आणि परीक्षिताची बुद्धी विकारी झाली. काय झालं तर आणखीन एक स्थान त्याने कलीला दिलं. ते स्थान कुठलं? सुवर्ण. सोनं, सुवर्ण हे आणखी एक स्थान कलीला मिळालं. कलीने विचार केला की चला आता हरकत नाही, कारण सोन्यावर आरूढ होऊन प्रसंगी मी परीक्षित राजाच्याही राजवाड्यात घरात शिरू शकतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. एके दिवशी आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी काय ठेवलं हे पाहण्याची परीक्षित राजाला जिज्ञासा झाली. शोधता शोधता त्याला एका पेटीमध्ये नीट ठेवलेला एक सोन्याचा मुकुट सापडला आणि काहीही विचार न करता एकदम अचानकपणाने त्याने तो मुकुट आपल्या डोक्यावर घातला. वास्तविक तो मुकुट जरासंधाचा होता. भीमाने जरासंधाचा वध केल्यावर तो मुकुट पांडवांच्या खजिन्यामध्ये जमा झाला होता. तो मुकुट पुढे जरासंधाच्या मुलाने सहदेवाच्याकडे मागून घेतला होता. सहदेव हा पांडवांचा खजिनदार होता बरं का. त्याने सहदेवाच्याकडे परत मागून घेतला, पण सहदेवाने तो त्याला परत दिला नाही. अशा तऱ्हेने एकतर अन्यायाने जमा केलेला सोन्याचा मुकुट, पुन्हा भीमाने जबरदस्तीने आणलेला मुकुट, सहदेवाने लोभाने जवळ पाळगलेला असा तो मुकुट परीक्षित राजाने शिरावर धारण केला आणि झालं परीक्षिताच्या बुद्धीमध्ये कलीने प्रवेश केला. तो मुकुट परिधान करून परीक्षित राजा एकदा शिकारीला गेला. गोपाल कृष्ण महाराज की जय. भागवतामध्ये एकदा असा शब्द आलेला आहे. का? कारण राजाला शिकारीचा शौक नव्हता, पण आज त्याला शिकारीला जावंसं वाटलं. त्याने तो शिकारीला गेला. त्याने अनेक जीवांची हत्या केली. दुपार झाली, राजाला भूक लागली, तहान लागली. इकडे तिकडे बघताना त्याच्या लक्षात आलं की एका ऋषीचा आश्रम आहे. त्या आश्रमात तो शिरला. तो आश्रम श्रमिक ऋषींचा होता. ऋषी समाधीत होते. परीक्षिताला वाटलं आपलं स्वागत टाळण्यासाठी हा समाधीचं ढोंग करतो. बघा कलीचा परिणाम कसा असतो. ऋषींची सेवा करण्यात धन्यता मानणाऱ्या राजाला आज ऋषीने आपली सेवा करावी असं वाटत होतं. आगळीक करणाऱ्या कलीला शासन करणाऱ्या राजाने मग स्वतःच एक आगळीक केली. बाजूला एक मेलेला साप पडला होता. तो त्याने एका काठीवर उचलला आणि ऋषींच्या गळ्यात घातला. शमिक ऋषींच्या गळ्यात मेलेला साप घालून राजाने स्वतःच्या गळ्यात मात्र जिवंत सापच अडकवून घेतला. खरं सांगायचं तर सर्प हे साक्षात काळाचंच रूप आहे. श्रीकृष्णाय नमः. गोपाल कृष्ण महाराज की जय. केवळ जरासंधाच्या डोक्यावरचा मुकुट थोड्या वेळासाठी घातल्याचा किती विपरीत परिणाम झाला हे आपल्या लक्षात येईल. यावरून आपण बोध काय घ्यायला पाहिजे की आपण जे खातो पितो
ते कुठल्या वासना घेऊन आलेलं आहे हे लक्षात ठेवणं पाहिजे. मला माहीत आहे की आपण म्हणाल आजकाल ते कसं शक्य आहे. अगदी बरोबर, ते शक्य नाही. पण जे शक्य आहे त्याबाबत तरी आपण कधी विवेकबुद्धीचं ऐकतो का? आरोग्याला घातक असलेले पदार्थ खाणं आपण टाळतो का? उलट अगदी गलिच्छ ठिकाणी अस्वच्छ माणसांनी बनवलेला वडापाव खायला आम्ही अगदी आवर्जून जातो. आणि जितकं ते अस्वच्छ ठिकाण असेल तितकी त्याची चव चांगली असं म्हणतो. शमीक ऋषीचा पुत्र शृंगी याने राजाला शाप दिला, आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा नाग डसेल आणि तुझा मृत्यू होईल. परीक्षिताने डोक्यावरचा मुकुट काढला आणि त्याला आपली चूक लक्षात आली. राजाला शाप ही एक संधीच वाटली. सर्व गोष्टींचा त्याग करून, मौन स्वीकारून, उपवास पत्करून गंगेच्या काठी भगवत कथा ऐकत मृत्यूला सामोरं जाण्याचा निश्चय त्यांनी केला. आणि राजा परीक्षित गंगातीरी जाऊन दर्भासनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. पुढे शुकमुनी त्या ठिकाणी आले. परीक्षिताने वंदन करून स्तुती करून विचारलं की महाराज, मरण जवळ आल्यावरती माणसानं निश्चितपणे काय करावे, काय करू नये, कशाचं स्मरण करावं हे सुरू आपण मला कृपा करून सांगा. शुकाचार्य म्हणतात, आलोड्य सर्व शास्त्राणि विचार्य च पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नं ध्येयो नारायणो हरिः. म्हणजे सर्व शास्त्र झुंडाळली आणि विचार केला असता एकच सार निष्पन्न होतं, ते म्हणजे नारायणाचं ध्यान करावं. राजा, तू फार चांगला प्रश्न विचारलास. ऐक, अंतकाळी तसंच जन्मकाळी नरकयातना होत असतात, पण मनुष्य विसरून जातो आणि पापकर्मांना प्रवृत्त होतो. तेच जन्ममरणाच्या दुःखाचं स्मरण ठेवलं तर पाप घडणार नाही. तेव्हा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांच्या दुःखाचा विचार करा, त्याच्यावरती मनन करा, म्हणजे वैराग्य प्राप्त होऊन पापवृत्ती नष्ट होईल. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी दुःख दोषानुदर्शन. काळाचं स्मरण ठेवाल तर मग पाप प्रवृत्तींचा उद्भव होणार नाही. शुकाचार्य आयुष्याचा हिशोब मांडतात. ते सांगतात की निद्रया ह्रियते नक्तम व्यवसायेन वा वयः दिवाचार्धये राजन कुटुंबभरणेन वा. म्हणजे प्रपंचात आसक्त असणाऱ्यांचं अर्ध आयुष्य निद्रेमध्ये व्यतीत होतं. तारुण्य स्त्री सुखात नष्ट होतं. दिवस सगळा द्रव्यार्जन आणि कुटुंब पोषणाकडे खर्च होतो. लोक समजतात की निवृत्त झालं की आयुष्याच्या शेवटी भगवंताचं नाम घेत संसार पार करू, तर तसं होत नसतं. सदा तद्भाव भाविता असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं की नेहमी ज्या भावाने चिंतन तुम्ही करत राहाल तोच भाव अंतकाळी मनात येईल. आयुष्यभर जे करत आलात तेच शेवटी आठवेल. भागवताचा पहिला स्कंद इथे समाप्त झाला. गोपाल कृष्ण महाराज की जय. द्वितीय स्कंदाच्या पहिल्या 8 अध्यायामधून श्रीहरीच्या विग्रहाचं वर्णन आलेलं आहे. विग्रह म्हणजे शरीर. श्रीहरीच्या विराट स्वरूपात सर्व विश्व सामावलेलं आहे. विराट स्वरूपाला मनुष्य देहाची आकृती मानून
वेगवेगळ्या अवयवांच्या पासून कोणती सृष्टी निर्माण झाली आणि कशी निर्माण झाली याचं विवेचन दुसऱ्या स्कंदाच्या 8व्या अध्यायापर्यंत आलेलं आहे. पण आपल्याला ते बघायला वेळ नाही. फक्त ते आलेलं आहे एवढाच उल्लेख करून आपण पुढे जाणार आहोत, 9व्या अध्यायाकडे जात आहोत. तेव्हा स्कंद 2 अध्याय 9. तिन्ही लोकांचे परमगुरू आदिदेव ब्रह्मदेव आपल्या जन्मस्थानी म्हणजे कमळावर बसून सृष्टीरचनेविषयी विचार करीत होते. पण त्यांना काहीही उमजत नव्हतं, त्यांना काही सुचत नव्हतं. त्यावेळी त्यांना त आणि प अशी 2 अक्षरं दोनदा ऐकू आली. हा शब्द कुठून आला म्हणून ब्रह्मदेवाने 10 दिशांना पाहिलं, पण त्यांना कोणीच दिसलं नाही. तेव्हा यातून तप करावे हीच आपल्याला आज्ञा आहे असं ठरवून ब्रह्मदेवाने 1000 वर्षे कठोर तप केलं. त्या तपश्चर्येने भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्मदेवाला विष्णुलोक दाखवून हवा तो वर मागायला सांगितलं. त्यावेळी ब्रह्मदेवाने सांगितलं की मला वर द्याल तर पहिला वर असा द्या की मला आपल्या परा आणि अपरा प्रकृतीचं ज्ञान व्हावं, आणि दुसरं विश्वाच्या निर्मितीची क्रीडा आपण कशी करता हे सांगावं, आणि मी जे सृष्टी निर्मितीचं कार्य करीन त्या कार्याला मी करतो आहे असा गर्व मला होऊ नये. ब्रह्मदेवाची ही विनंती ऐकून भगवंत प्रसन्न झाले. जगत, जीव आणि जगदीश्वर यांचं गूढ तत्त्वज्ञान त्यांनी चार श्लोकामध्ये ब्रह्मदेवाला सांगितलं. स्वतः साक्षात भगवंताने 4 श्लोकांमधून भगवंताला आपलं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. स्कंद 2 अध्याय 9 श्लोक 32 ते 35. आता हे जे 4 श्लोक आहेत, ह्या 4 श्लोकांना मी आपल्या ह्या प्रवचनामध्ये घेणार नाही आहे, कारण त्याच्यावरती प्रवचन करायचं तर कमीत कमी 2 तास पाहिजे. ह्या 4 श्लोकांच्या वरती एकनाथ महाराजांनी ज्या 2 टीका लिहिल्या त्यापैकी पहिली टीका या 4 श्लोकांच्या वरती. ही टीका त्यांनी आपल्या स्वामी जनार्दन स्वामींच्या आज्ञेवरून केली, आणि ही टीका जवळजवळ 1000 ओव्यांची. आत्ताच मी उल्लेख केलेले 4 श्लोक हे त्याच्यावरती ही टीका असल्यामुळे चतुश्लोकी भागवत या नावाने ती प्रसिद्ध आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. भागवतामध्ये बरेच संवाद आलेले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा संवाद विदुर आणि मैत्रेय ऋषी यांच्यातला आहे. तो संवाद आपण पाहणार आहोत. पण तो संवाद आपल्याला सांगण्यापूर्वी मला विदुराच्या पूर्वजन्माची कथा सांगायची आवश्यकता वाटते, ती मी आपल्याला सांगणार आहे. मांडव्य नावाचे एक ऋषी आपल्या आश्रमात समाधी लावून बसलेले होते. त्यावेळी काही चोर त्यांच्या आश्रमात घुसले आणि लपून बसले. चोरांच्या मागावर राजाचे शिपाई गेले. तेही मागोमाग आश्रमात आले. समोरच ध्यानस्थ ऋषींना त्यांनी चोरांचा ठाव ठिकाणा विचारला. आता ते ऋषी समाधीत होते. त्यांना बाह्य जगाची अजिबात जाणीव नव्हती. दरम्यान शिपायांनी लपलेले चोर सापडले, त्यांना धरलं, दोराने बांधलं आणि पकडून नेलं. पण पोलिसांनी एक काम केलं. त्यांनी राजाकडे मांडव्य ऋषींच्या विरुद्ध तक्रार केली. तक्रार अशी की ह्या मांडव्य ऋषींनी चोरांना लपण्याला मदत केली आणि पोलिसांना सहकार्य केलं नाही, वगैरे वगैरे. पोलीस खातं आज जसं आहे तसंच तेव्हाही असावं असं वाटतं. राजाने मांडव्य ऋषींना सुळीवर देण्याची शिक्षा फरमावली. शिपायांनी त्यांना धरून आणलं आणि सुळावर चढवलं. विशेष असं
की सुळावर सुद्धा ऋषींची समाधी तुटली नाही. त्याचा परिणाम त्यांचा जीव गेला नाही. हे पाहिल्यावरती राजाच्या लक्षात आलं की काहीतरी घोटाळा झालेला आहे. त्याने तात्काळ त्यांना सुळावरून खाली उतरवलं आणि सुळावरून काढून टाकलं. पण सुळाची जी आणी असते, अगदी टोकदार अशी आणि कुचीदार पुढे एक आणी असते, ती आणी त्यांच्या शरीरातच अडकून राहिली. म्हणून हे मांडव्य ऋषी आणि मांडव या नावाने पण ओळखले जातात. कथेचा महत्त्वाचा भाग असा आहे की समाधी उतरल्यावरती ऋषींनी यमाला जाब विचारलेला आहे. ऋषी होते, ते क्रांतदर्शी होते. त्यांनी यमाला जाब विचारला की या भोगाचं, या दंडाचं कारण काय. यमाने संचिताची वही काढली. वहीत पाहिलं आणि सांगितलं की एका पूर्वजन्मामध्ये मांडव्यांनी एक फुलपाखरू काट्याला टोचून ठेवलं. मांडव्य हे ऋषी होते. ऋषी म्हणजे क्रांतदर्शी होते. क्रांतदर्शी म्हणजे ज्याला भूत, वर्तमान, भविष्य हे सगळं कळतं ते होते. तेव्हा त्यांनी पण आपला पूर्वजन्म तपासला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यम सांगतो ते खरं आहे, पण ते जे सांगतोय ते अर्ध सत्य आहे, ऋताधिष्ठित सत्य नाही. म्हणजे ते सनातन सत्य नाही. त्यांनी यमाला विचारलं की जेव्हा मी फुलपाखराला टोचून ठेवलं होतं, त्याच्याशी खेळ केला होता, तेव्हा माझं वय काय होतं. यमाने सांगितलं 5 वर्षे. मग मांडव्य मुनींनी यमाची चूक त्याच्या पदरात घातली. यम विसरला की वयाच्या 5 वर्षापर्यंत मनुष्याला पाप पुण्य चिकटत नाही. कर्माचा हा नियम आहे. मग अणिमांडव्यांनी यमाला शाप दिला. तो शाप असा की यमाला भूलोकामध्ये दासीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. तेव्हा कौरव पांडवांचा चुलता दासीपुत्र विदुर हा ह्या यमाचा अवतार होता. गोपाल कृष्ण महाराज की जय. असा हा विदुर कुरु साम्राज्याचा प्रधान होता. आपल्या मुलांच्या आक्षेपार्ह वागण्याला आळा घालण्याच्या ऐवजी राजा धृतराष्ट्र मूकपणे संमती देत होता. हे विदुराच्या लक्षात आलं. तेव्हा त्याने राजा धृतराष्ट्राला राजनीतीचा आणि सत्याचा उपदेश केला. कृष्णशिष्टाई आणि प्रत्यक्ष भारतीय युद्ध सुरू होण्याच्या दरम्यान हा प्रसंग घडला. विदुर नीती म्हणून हा उपदेश महाभारतामध्ये फार प्रसिद्ध आहे. तो उपदेश ऐकत असलेला दुर्योधन संतापला आणि म्हणाला, शत्रुपक्षाची बाजू घेणाऱ्या याला इथे कोणी बोलवलं आहे. या दासीपुत्राला पकडून ताबडतोब गावाबाहेर, नगराबाहेर घालवून द्या. हृदयाला घर पाडणारा हा आपला अपमान ही भगवद इच्छा मानून त्या क्षणी पंतप्रधानपद सोडून शांतचित्ताने विदुर तीर्थयात्रेला निघून गेला. अनेक तीर्थयात्रा करीत तो यमुनाकाठी आला. यमुनाकाठी त्याला उद्धव भेटला आणि उद्धवाने विदुराला श्रीकृष्ण चरित्र आणि यादवांचा नाश या सगळ्या कथा ऐकवल्या आणि विदुराला मैत्रेयांच्याकडे जाण्याला सांगितले. त्याप्रमाणे विदुर मैत्रेयांच्याकडे आले आणि त्या दोघांच्या मधला संवाद चालू आहे. भागवतामध्ये जगाचा इतिहास विश्वरचनेपासून सुरू होतो. ब्रह्मदेवाची उत्पत्ती ही सृष्टी निर्माण करण्यासाठीच झाली. आता एखादा उद्योग किंवा कारखाना शून्यातून उभा करायचा असेल तर प्रथम येतो तो संकल्प, त्यानंतर
जमवा जमव, त्यानंतर उभारणी आणि मग ट्रायल आणि एरर. ब्रह्मदेवाला सुद्धा या ट्रायल आणि एररमधून जावं लागलेलं आहे. त्याने ज्या वेळेला प्रजोत्पत्ती सुरुवात केली प्रजोत्पत्तीला, त्यावेळेला पहिल्या बॅचला रूप किंवा आकार काहीच नव्हतं. त्या होत्या केवळ वृत्ती, मनोवृत्ती, बुद्धीच्या वृत्ती, आणि त्या वृत्तीसुद्धा होत्या पापमयी. म्हणून दुसऱ्या वेळेला ब्रह्मदेवाने त्या रसायनामध्ये सात्विक भाव जास्त टाकला, तर त्यातून सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार असे हे निर्माण झाले. पण ते निवृत्ती मार्गांची आवड घेऊनच जन्माला आले, कारण सात्विक भाव जास्त टाकला होता ना. त्यामुळे प्रजानिर्मितीच्या अपेक्षित कार्याला त्यांचा काहीच उपयोग होईना. त्यामुळे ब्रह्मदेवाला राग आला आणि तो क्रोधच त्याच्या समोर रुद्ररूपामध्ये उभा ठाकला. हा जो रुद्र होता, हा जन्माला आल्याबरोबर रुद्ररूपातच होता. त्याने ब्रह्मदेवाला विचारलं, मला राहायला जागा कुठली देतो? त्यावेळेला ब्रह्मदेवाने त्याला जागा दिली, परंतु आपल्या प्रजोत्पत्तीत त्याचा काही उपयोग नाही हे त्याच्या लक्षात आलं. भगवंतांचं स्मरण करून ब्रह्मदेवाने पुन्हा संकल्प केला आणि ह्यावेळी मात्र त्याला 10 पुत्र झाले. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि 10वे नारद, असे हे 10 त्यांचे पुत्र झाले ब्रह्मदेवाचे. ब्रह्म्याने विराट देहरूप धारण केलं आणि मग या विराट पुरुषाच्या अवयवांपासून हे निर्माण झाले. तसंच स्तनापासून धर्म निर्माण झाला, पाठीपासून अधर्म उत्पन्न झाला आहे. मग काम, क्रोध, लोभ, सरस्वती, समुद्र, निवृत्ती हे सगळं त्या ब्रह्मदेवाच्या विराट कायेपासून निर्माण झालं. अशाच प्रकाराने वेद, शास्त्र, याग, आश्रम, वृत्ती, स्वर, छंद असं सगळं निर्माण झालं. कल्पना करा की ह्या विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी किती कष्ट आणि प्रयत्न करावे लागले असतील, किती सामानाची जमवाजमव करत असेल. पण तोपर्यंत ही सगळी जी सृष्टी होती, ही सगळी सृष्टी मानसिक सृष्टी होती. पण याने सुद्धा ह्या 10 जणांना जन्म दिल्याने सुद्धा सृष्टीची हवी तशी मनासारखी उत्पत्ती होईना. तेव्हा ब्रह्मदेवाने नवीन शरीर धारण करण्याचा विचार केला. त्यावेळी मात्र अचानकपणे त्याचं शरीर दुभंगलं आणि त्या शरीरामधून 2 तुकड्यांची, एक स्त्री आणि एक पुरुष अशी जोडी निर्माण झाली. त्यातला पुरुष म्हणजे सम्राट स्वयंभुव मनू, म्हणजे आपला पहिला मनू, आणि स्त्री म्हणजे त्याची महाराणी शतरूपा अशी झाली. आणि इथून पुढे मिथुन प्रजोत्पत्ती सुरू झाली. तोपर्यंत सगळी भगवंताची मानसिक प्रजा होती. ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ही पहिली स्त्री पुरुष जोडी म्हणजे शतरूपा आणि स्वयंभुव मनू. त्याने म्हणजे ब्रह्मदेवाने त्यांच्यावर प्रजानिर्मितीची जबाबदारी सोपवली. त्यावेळी पृथ्वी पाताळात बुडालेली होती. तेव्हा भावी प्रजेला राहण्याची काय व्यवस्था करावी याचा विचार करीत असतानाच ब्रह्मदेवाच्या नाकपुडीतून अंगठ्या एवढा एक वराह शिशु बाहेर पडला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की आकाशात असलेला वराह शिशु बघता बघता पर्वतप्राय आकार धारण करता आला, त्याच्याही पेक्षा जास्त मोठा आकार धारण करता आला आणि त्याने अत्यंत वेगाने पाण्यात प्रवेश करून पृथ्वीला आपल्या दाढेवर तोलून वर आणलं. पाण्यातून वर आणत असताना त्यांना हिरण्याक्ष आडवा आला. त्याला मारून आणि पृथ्वीचं शासन स्वयंभुव मनूच्या हातात देऊन भगवान निजधामाला गेले
गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं मम